नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण स्लीव्ज डिझाईन बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण स्लीव्ज डिझाईन स्टिच करण्यासाठी जेवढं आपल्याला मटेरियल लागेल मी तेवढं पण तुमच्या समोर काढून ठेवलेलं आहे। तर आजची स्लीव्ज डिझाईन छान अशी तयार होणार आहे। त्यासाठी आपल्याला कॉटन लागणार आहे, हे 2 बटणं देखील लागणार आहे आणि डिझाईनसाठी आपल्याला लेस मी काढून ठेवलेली आहे। तर लेस ही या कलरची आणि ब्लाउज पीस या कलरचा आहे। तर साडीला मॅच अशी आपल्याला डिझाईन बनवायची असते, त्यासाठी मी हे सर्व मटेरियल या कलरचं घेतलेलं आहे आणि ब्लाउज पीस या कलरचा आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी कशा पद्धतीने स्लीव्ज डिझाईन तयार करते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि इथून मागे जे टाकलेले ते सुद्धा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बघायला भेटतील की कशा पद्धतीने मी छान छान असे स्लीव्ज डिझाईन, बॅकनेक डिझाईन मी बनवून ठेवलेले आहे। व्हिडिओवरती ते तुम्हाला भेटतील। आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊ। स्लीव्ज ही 10 इंचाची आहे, तर प्लस 1 मिळून आपल्याला 11 इंचाची घ्यायची आहे। एल्बोपर्यंतची स्लीव्ज आहे, तर त्यासाठी आपण 3 इंच आपण मुंड्याच्या कटिंगसाठी काढणार आहोत। तर या दिशेला इकडनं पण आपण 11 इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि इथे जी ही 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे तिथून आपण असा हा टेप तिरपा ठेवून आपल्या या मापाची छातीचं माप जे आहे ते 34 इंच आहे। 34 इंचाचा चौथा भाग 8.5 इंच, त्यात प्लस 1 इंच मिळून आपलं 9.5 इंचाचं माप हे तयार होतं। इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि ही जी आपण घडी टाकलेली आहे ती मागे सरकवून घ्यायची। अशा पद्धतीने आपलं हे स्लीवचं माप तयार होतं। इथे आपण 9.5 वरती परफेक्ट आलेलं आहे, अशी तिरपी आपण मार्किंग करून घ्यायची। 1.5 इंचावरती इथे मार्किंग करायची। थोडा टेप मागे सरकवला की इथे 8 इंचावरती आपली जे माप आलेलं आहे त्याचा मध्य काढायचा 4 इंच। 4 इंचावरती आपल्याला इथे 1.25 इंचाची ही मार्किंग करायची। इथे अशा पद्धतीने 2-2.25 इंचापर्यंत असे पुढे आलं की इथे आपल्याला स्लीव्जला आकार द्यायचा। अशा पद्धतीने हा मुंड्याचा आकार झाला। दंडघेराची मार्किंग करायची। दंडघेरा आहे 5.5 इंच। 5.5 इंचावरती मार्किंग करायची, प्लस त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी, फिटिंगसाठी आपण 1.5 इंच ठेवतो। अशा पद्धतीने या मार्किंग करून घ्यायच्या। या मार्किंग करून झाल्या की आपण अस्तर हे कटिंग करून घ्यायचं। अस्तर कटिंग झालं की त्यावरती आपण ब्लाउज पीस कटिंग करून घ्यायचा। इथे बरोबर आपण असे 2 बायांचा जो आपण कपडा कटिंग केलेला असतो व्यवस्थित बघून अशा पद्धतीने हा पुढचा आकार देऊन घ्यायचा। असा हा पुढचा आकार आपण दिला की आपण ब्लाउज पीस कटिंग करणार आहोत। 2 बाया आपल्याला ज्या कटिंग करायच्या आहे 2 बाजू, तर ही एक आणि ही एक अशा पद्धतीने एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायच्या। अस्तरचा जो कपडा आपण कटिंग केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा। इथे आपल्याला काठाच्या खालीच थोडीशी बाजू घेऊन कटिंग करून घ्यायची। खालचा हा एक्स्ट्राचा कपडा देखील कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने हा आपला दोन्ही बाजूचा कपडा कटिंग करून तयार आहे। इथे आपल्याला आम्ही जो हा मध्य काढलेला आहे यावरती इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। हे जे काठ आहे बरोबर या ठिकाणी अशी डिझाईन तयार होते। व्यवस्थित बघून घ्यायचं। स्लीवचा जो मध्य आहे तो काढून घ्यायचा। खालच्या साईडने आपल्याला 1 इंचावरती मी मार्किंग करते। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंचावरती घेऊन इथे वरती देखील बनवू शकता।
मी इथे 1 इंचावरती केलेली मार्किंग. माझ्या या स्लीव्हचा जो काठ आहे त्या मार्किंगनुसार मी एवढा काठ आहे हा, तर मला काठावरतीच डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. ही मार्किंग किती भरते, तर ही 3.25 इंचाची मार्किंग भरलेली आहे. आपण या मार्किंगचा मध्य काढून घेऊ असा टेप फोल्ड करून इथे, आणि इथे परत मी पाऊण किंवा मग तुम्ही 1 इंचाची देखील मार्किंग करू शकता. अशी जी मी मार्किंग तयार केलेली आहे, हिचा हा मध्य देखील काढलेला आहे. अशा पद्धतीने हे मापे काढून घ्यायची आणि मग त्यावरती मी शंकरपाळ्याची डिझाईन बनवणार आहे. तुम्ही असा राऊंड शेप देखील देऊ शकता. आता हा जो मी शंकरपाळा तयार केलेला आहे हा मी कटिंग करून घेते. अशा पद्धतीने असा मी शंकरपाळा जो तयार केलेला आहे मी ओपन करून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने हा शंकरपाळा तयार होतो. मी आता हा असा शंकरपाळा आपल्या स्लीव्जवरती स्टिच करून घेते. त्यामध्ये परत आपल्याला डिझाईन बनवायची. अशा पद्धतीने जे दोरे आपले निघालेले असत्या ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. हा आतला कपडा असा अस्ताचा जो कपडा आपण कटिंग केलेला असतो त्यामध्ये फक्त ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो तो मी ज्या पद्धतीने कटिंग केला तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला अस्ताच्या कपड्यामध्ये फोल्ड करायचा आहे. ही सोपी पद्धत मी दाखवते. अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे कट टाकून घेऊ शकता. असा हा शंकरपाळा आपला तयार होतो. तर हा व्यवस्थित असा फोल्ड करून इथे दाबटीप टाकून घेऊ आपण. इथे जी मी ही खाली एवढी जागा सोडलेली इथे आपल्याला फोल्ड करून टीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने हा आपला शंकरपाळा तयार होतो. इथे आपण चारही बाजूनी टिपा टाकून घेऊ. इथे आपल्याला आतमध्ये बटरफ्लायची जी डिझाईन बनवायची त्यासाठी कपडा कटिंग करून घ्यायचा. इथे आपल्याला जी बटरफ्लायची डिझाईन बनवायची त्यासाठी मी हा साडीतला कपडा टीप मारून घेतलेला आहे. तर ती टीप अशा पद्धतीने मध्यभागी ठेवायची म्हणजे या साईडनी आपल्याला ती बटरफ्लायची डिझाईन बनवता येईल. ती अशी इथे जर घेतली तुम्ही कडाला तर ती दिसून येते कधी कधी. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही मध्यभागी मागच्या साईडने टाकायची आणि इथे डिझाईनसाठी
असा आकार देऊन घ्यायचा। मी सुई घेतली, सुई दोऱ्याने मी इथे बटरफ्लाय तयार करते आहे। हे असं ओढून घेतलं की इथे राऊंड द्यायचे। इथे अशी बटरफ्लायची डिझाईन आपली तयार होते। इथे आपल्याला एक बटन टाकायचं आहे, तर अशा पद्धतीने जे मॅच होईल तेच बटन मी घेतलेलं आहे, ते देखील आपण लगेच इथे लावून घेऊ। हे बटरफ्लाय आपण इथे जोडून घेऊ। ही जी लेस आहे ही पण मी इथे जोडते आहे। इथे आपल्याला खाली दंडघेराच्या साईडनी आणखी डिझाईन तयार करायची आहे, त्यासाठी मी इथे फोल्ड नाही केलेली, आपण ती डिझाईन तयार करून घेऊ। हे पोटली बटन म्हणत्या, तर या पोटली बटन आपल्याला इथे अशी डिझाईन बनवायची आहे। अशा पद्धतीने मी हे पोटली तयार करून घेतलेले आहे, तर हे मला दंडघेराच्या साईडनी जॉईंट करायचे आहे। मी दंडघेराच्या साईडनी दोन्हीही बाजूनी 1.5 इंच फिटिंगसाठी ठेवते, तर इकडनं हे 1.5 इंच आणि इकडनं हे 1.5 इंच। आपल्याला डिझाईन या पुढे बनवायची, याच्या आतमध्ये जो आपला दंडघेराचा भाग असतो तिथे तयार करायची।
अशा पद्धतीने आपण जी पट्टी लावली तिने सर्व पोर्शन हा कवर होऊन गेला. ही जी डिझाईन बनवली आपण बटरफ्लायची, त्यामुळे आपल्याला इथे फोल्ड मारता नाही आली. त्यासाठी मी अशी पट्टी लावून हे पोटली बटन मी अटॅच केलेले आहे. अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज डिझाईन बनवून तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे स्लीव्ज डिझाईन तयार करू शकता. मी ही जी लेस टाकलेली आहे ही साडीच्या कलरला मॅच होते म्हणून ही लेस मी टाकलेली आहे. आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा ही डिझाईन बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने तयार होते. कशी वाटते स्लीव्ज डिझाईन कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून इथून पुढचे आलेले जे माझे डिझाईनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.